तर शेतकरी मित्रांनो, अद्रकीच्या प्लॉटमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कंदकुजी येऊ द्यायची नसली तर सुरुवातीपासून लागवडीपासून ट्रायकोडर्मा सोडोमोनास या जैविक बुरशीचा वापर आपल्या प्लॉटमध्ये केला पाहिजे मित्रांनो. दर 15 दिवसाला, दर 20 दिवसाला आपल्या प्लॉटमध्ये ट्रायकोडर्मा सोडोमोनास या जैविक बुरशीचा वापर केला पाहिजे. खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आणि जर प्लॉटमध्ये सड आणि कंदकुजी स्पॉट दिसायला लागले मित्रांनो, समजा 55-60 दिवसात प्लॉट झाला आता काही शेतकऱ्यांचा आणि 10-12 स्पॉट दिसायला लागले, तर त्यावेळेस मित्रांनो ट्रायकोडर्मा सोडोमोनास त्याला काम करणार नाही. माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार सांगतो. त्यावेळेस डायरेक्ट केमिकल बुरशीनाशकचा वापर करणे, त्याला रेडमिल गोड असो, मेटॅलायझिन असो किंवा ब्लू कॉपरचा वापर. त्यानंतर त्याला ट्रायकोडर्मा सोडोमोनास थांबू शकत नाही मित्रांनो, त्याला आळा बसू शकत नाही. त्यावेळेस तुम्हाला केमिकल बुरशीनाशकचा वापर आपल्या प्लॉटमध्ये करणे मित्रांनो. आणि अनेक शेतकरी मित्रांचे आता प्लॉट 55-60 दिवसाचे, काहींचे 40 दिवस झाले, अजून स्पॉट नाही मित्रांनो, कंदकुजीचे असो किंवा सडीचे असो. तर त्यांनी मित्रांनो जे काय आपण मशागतीला बाहेरून पॉवर टिलर बोलवतो, लेझर बोलवतो किंवा वखर बोलवतो, तर त्यावेळेस मित्रांनो दुसऱ्यांच्या शेतामध्ये जर सड कंदकुजी असेल किंवा त्या पॉवर टिलरला ती माती चिटकून आपल्या प्लॉटमध्ये येते आणि त्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये सड आणि कंदकुजी येऊ शकते मित्रांनो. त्यासाठी जेव्हा आपण पॉवर टिलर बोलवतो किंवा लेझर बोलवतो, त्याला पूर्णपणे ब्लू कॉपरने, मेटॅलायझेलने किंवा रेडोमिन गोल्डने याच्यापैकी एक बुरशीनाशकने त्याला पूर्णपणे धुवून काढायचं, स्वच्छ करायचं. त्यानंतरच आपल्या प्लॉटमध्ये मशागत करायची मित्रांनो. तसंच डायरेक्ट आपल्या प्लॉटमध्ये तिथून आणायचं आणि डायरेक्ट आपल्या प्लॉटमध्ये मशागत करायची, तसं करायचं नाही मित्रांनो. त्यामुळे तिथली माती, तिथली हानिकारक बुरशी त्याला चिटकून येते आणि आपल्या प्लॉटमध्ये प्रवेश करते. त्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये सड कंदकुज दिसायला सुरुवात होत असते. आणि अनेक शेतकरी मित्रांनो आता कंदकुजी स्पॉट दिसायला लागलेले, सडीचे स्पॉट दिसायला लागले. तर शेतकरी मित्रांनो, समजा 1 फुटाचा सडीचा स्पॉट असेल किंवा कंदकुजी स्पॉट असेल, तर त्या ठिकाणी मशागत करायची नाही मित्रांनो. पॉवर टिलर चालू असेल तर त्या जागेवर सोडून द्यायचं मित्रांनो. आणि काय होतं मित्रांनो, तिथं जर आपण मशागत केली पॉवर टिलरनी किंवा लेझरनी, तिथली माती दुसऱ्या टोकाला जाते आपल्या वावरामध्ये. त्यावेळेस त्या पूर्ण सरीमध्ये सड आणि कंदकुज दिसून येऊ शकते. त्या पॉवर टिलरला ती माती चिटकते, ती बुरशी चिटकते आणि सर्व प्लॉटमध्ये स्पॉट वाढायला सुरुवात होत असते मित्रांनो. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये स्पॉट दिसेल त्या ठिकाणी मेटॅलायझर आणि रेडमिलची ड्रेसिंग करून तिथली मशागत पूर्णपणे बंद करून टाकायची. आणि तिथे खुरपणी देखील केली तर ती खुरप्याला मेटॅलायझरने धुवून काढायचं किंवा रेडमिलनी या केमिकल बुरशीनाशकने त्याला धुवून काढायचं मित्रांनो. अशी काळजी घेतली तर सड आणि कंदकुजीला आपण 100% आळा बसू शकतो मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये. हे बघू शकता मित्रांनो, आपण काल मशागत केली होती आपल्या प्लॉटमध्ये, वखर मारला होता. त्यामुळे इथली माती तिकडं, तिकडली माती इकडं, हानिकारक बुरशा इकडे तिकडे झाल्या असतील. त्यामुळे आपण याला आज पीसीडी 410 एका एकरसाठी 400 ml वापरत आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 1 किलो ह्युमिकचा वापर देखील करत आहे मित्रांनो. जे काय आपल्या पीसीडी